नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। शिक्षकांची मेगा भरती या ठिकाणी 10,001 जागासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर मित्रांनो, जाणून घ्यावं संपूर्ण माहिती या ठिकाणी। आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात 10,001 इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील। शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतीक्षित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहिरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आलेली आहे। आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात 10,001 इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील। यापैकी अनुसूचित जातीसाठी 1,704 जागा, अनुसूचित जमातीसाठी 2,147 जागा, अनुसूचित जमाती पेसा यासाठी 525 जागा आणि VJA साठी 407 जागा, NTB साठी 240 आणि NTC साठी 240 जागा, NTD साठी 199 जागा आणि इतर मागासवर्गासाठी 1722 जागा, EWS साठी 540 जागा, SBC साठी 209 जागा, SEBC साठी 1154, सर्वसाधारण 924 या संवर्गातील जागांचा समावेश आहे। सुमारे 5,000च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या। 6 जिल्ह्यातील बिंदू नामावलीनंतर 0 जागा खुल्या राहिलेल्या आहे। SABC आणि EBC वर्गासाठी दिसल्यामुळे त्या 6 जिल्ह्यांच्या बिंदू नामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरित भरल्या जातील। तोपर्यंत 50% तिथल्या जागा भरल्या जातील। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पवित्र पोर्टलद्वारे ही शिक्षक भरती या ठिकाणी पूर्ण पारदर्शकपणे होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, प्राथमिक आणि उच्च माध्यमिक पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहित ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे मित्रांनो। आणि यातून शिक्षकाच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबवण्यात शासनाला यश आलेले आहे। विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, जेणेकरून कमीत कमी त्रुटी राहतील। अनेक वर्षापासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरू होत आहे। यासाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशिला चौधरी यांच्या कार्यगटाने परिश्रम करून काम पूर्ण केलेले आहे। सर्व संबंधित गटाशी विचारविनिमय केला, त्यांच्या सूचना विचारात घेतल्या। या सर्व प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तींचे शिक्षण भरती प्रक्रिया यशस्वीपणे सुरू करण्यामध्ये योगदान आहे। यापुढे देखील अशाच प्रकारे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही विनोद तावडे यांनी सांगितलेले आहे। शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल। 2 मार्च 2019 रोजी शिक्षण भरतीची पहिली जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार आहे आणि त्याचवेळी पवित्र पोर्टलवर सुद्धा जाहिरात उमेदवारांना पाहावयास मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यापुढील नवीन अपडेट नक्कीच भेटेल। धन्यवाद।